प्रेम रंग, एक हळुवार प्रेमकथा. संध्याकाळची वेळ होती. आकाशात केशरी, गुलाबी आणि जांभळ्या रंगाची उधळण झाली होती. त्या रंगांनी जणू प्रेमाचीच भाषा बोलायला सुरुवात केली होती. गावाच्या काठावर असलेल्या जुन्या वडाच्या झाडाखाली आरव शांतपणे बसला होता. आरव स्वभावाने शांत, थोडा अबोल, पण मनाने खूपच कोमल. त्याच्या मनात आज काहीतरी वेगळंच चाललं होतं, कारण आज सिया गावात परत येणार होती. सिया, आरवची बालमैत्रीण. लहानपणी दोघं नेहमी एकत्र खेळायचे, भांडायचे, पुन्हा जुळायचे. पण काळाच्या ओघात सिया शिक्षणासाठी शहरात गेली आणि दोघांमध्ये अंतर वाढलं. आज अनेक वर्षांनी ती परत येणार होती. गावात गाडी थांबली आणि सिया खाली उतरली. शहरात राहूनही तिच्या चेहऱ्यावरची साधी निरागस स्मित अजूनही तशीच होती. तिचे डोळे गावात काहीतरी शोधत होते. कदाचित आरवला. आरव कुठे आहे? तिने तिच्या जुन्या मैत्रिणीला विचारलं. तो नेहमीप्रमाणे वडाच्या झाडाखालीच असेल, ती हसत म्हणाली. सिया हळूहळू त्या झाडाकडे चालू लागली. प्रत्येक पावलागणिक तिचं हृदय जोरात धडधडत होतं. झाडाखाली बसलेला आरव तिच्या पावलांचा आवाज ऐकून मागे वळला आणि दोघांचे डोळे एकमेकांना भिडले. क्षणभर सगळं थांबलं. सिया, आरवच्या ओठातून शब्द बाहेर पडले. आरव. सियाच्या डोळ्यात आनंद आणि अश्रू दोन्ही होते. दोघं काही क्षण काही बोललेच नाहीत, पण त्या शांततेतही खूप काही बोललं गेलं. तू खूप बदलली आहेस, आरव हलक्या हसत म्हणाला. आणि तू अजूनही तसाच आहेस, शांत आणि खूप काही मनात ठेवणारा, सिया म्हणाली. दिवस जात गेले आणि दोघे पुन्हा एकमेकांच्या जवळ येऊ लागले. एकत्र फिरणं, जुन्या आठवणी काढणं, हसणं, सगळं पुन्हा सुरू झालं. पण यावेळी काहीतरी वेगळं होतं. हे फक्त मैत्री नव्हतं, हे प्रेम होतं. एक दिवस संध्याकाळी त्याच वडाच्या झाडाखाली आरवने सियाचा हात हातात घेतला. सिया, मला कळत नाही हे कधी झालं, पण तुझ्याशिवाय आता काहीच पूर्ण वाटत नाही. सियाच्या डोळ्यात अश्रू आले, पण ती हसत होती. मलाही खूप दिवसांपासून, ती हलक्या आवाजात म्हणाली. त्या संध्याकाळी आकाश पुन्हा रंगांनी भरलं होतं, पण यावेळी ते रंग फक्त आकाशात नव्हते, ते त्यांच्या मनातही उतरले होते. आरव आणि सियाचं प्रेम आता फुलायला लागलं होतं. पण प्रत्येक प्रेमकथेप्रमाणे त्यांच्या आयुष्यात ही वादळ येणं बाकी होतं. त्या दिवशी सिया खूप शांत होती. काय झालं? आरवने विचारलं. सिया काही क्षण गप्प राहिली आणि मग म्हणाली, आरव, मला परत शहरात जावं लागणार आहे. आरवचा चेहरा क्षणात उतरला. पण का? बाबांनी माझं लग्न ठरवलंय. सियाचा आवाज थरथरत होता. आरवच्या पायाखालची जमीनच सरकली. तू हो म्हणालीस? त्याने थरथरत्या आवाजात विचारलं. नाही, पण घरच्यांसमोर मी काही बोलू शकले नाही. त्या रात्री आरव झोपलाच नाही. त्याच्या मनात एकच प्रश्न होता, प्रेम आणि कुटुंब, यामध्ये काय निवडायचं? दुसऱ्या दिवशी सिया शहरात निघून गेली. गाव पुन्हा शांत झालं, पण यावेळी ती शांतता आरवला छळत होती. शहरात सियाचं आयुष्य पूर्ण बदललं होतं. मोठं घर, श्रीमंती, पण मन मात्र रिकामं. लग्नाची तयारी सुरू होती, पण तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. एक दिवस सियाने धाडस करून तिच्या बाबांसमोर उभं राहिलं. बाबा, मला हे लग्न करायचं नाही. का? तिचे बाबा रागाने विचारलं. कारण मी कोणावर तरी प्रेम करते. घरात एकदम शांतता पसरली. कोण आहे तो? बाबांचा आवाज कठोर झाला. आरव, आपल्या गावातला. बाबांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. एक साध्या गावातला मुलगा? सिया, तू विसरलीस का तू कोण आहेस? हो बाबा, मी पण माणूस आहे आणि माझं मन आहे. त्या रात्री सियाला घरातच बंद केलं गेलं. तिच्या फोनवर बंदी घातली गेली. पण प्रेमाला कुणी अडवू शकतं का? दरम्यान गावात आरवने एक निर्णय घेतला. मी सियासाठी लढणार. तो शहराकडे निघाला. शहरात पोहोचल्यावर आरवने सियाच्या घरासमोर उभं राहून तिच्या बाबांना भेटण्याची मागणी केली. मला तुमच्या मुलीवर प्रेम आहे, तो ठामपणे म्हणाला. आणि तुला वाटतं का मी माझी मुलगी तुझ्यासारख्या मुलाला देईन? बाबांनी तिरस्काराने विचारलं. आरवने शांतपणे उत्तर दिलं. मी श्रीमंत नाही, पण मी तिच्यावर खरं प्रेम करतो आणि तिचं आयुष्य आनंदी ठेवण्याची जबाबदारी घेऊ शकतो. त्याच्या डोळ्यातला आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा पाहून सियाचे बाबा काही क्षण गप्प झाले.
तेवढ्यात सिया धावत खाली आली. आरव, दोघे एकमेकांसमोर उभे होते. डोळ्यात अश्रू पण मनात प्रेम. सियाने तिच्या बाबांचा हात धरला. बाबा, कृपया मला माझं आयुष्य माझ्या मनाने जगू द्या. काही क्षणांची शांतता आणि मग बाबांनी दीर्घ श्वास घेतला. जर तू खरंच आनंदी राहशील तर मला काही हरकत नाही. सिया आनंदाने आरवला मिठी मारते. त्या क्षणी सगळ्या अडचणी, सगळं अंतर संपतं. काही महिन्यानंतर त्याच वडाच्या झाडाखाली आरव आणि सियाचं लग्न होतं. गावात आनंदाचा उत्सव असतो. आकाश पुन्हा रंगांनी भरलेलं असतं. पण यावेळी ते रंग कायमचे असतात. प्रेम रंग इथे संपत नाही, तर इथूनच खरं आयुष्य सुरू होतं. लग्नानंतर आरव आणि सियाचं आयुष्य जणू स्वप्नासारखं सुरू झालं होतं. गावातलं छोटंसं घर, साधं जीवन पण प्रेमाने भरलेलं. सिया शहरात वाढलेली आणि इथे गावातलं आयुष्य पूर्ण वेगळं होतं. सकाळी लवकर उठणं, घरकाम, शेताची जबाबदारी, सगळं नवीन होतं. पण ती प्रयत्न करत होती, कारण तिला आरवसोबत राहायचं होतं. एक दिवस आरवची आई सियाला म्हणाली, हे सगळं तुला जमणार नाही. शहरातली मुलगी आहेस. सियाच्या मनाला लागलं, पण ती काही बोलली नाही. हळूहळू घरात तणाव वाढायला लागला. लहान सहान गोष्टींवरून वाद होऊ लागले. तुला आमच्या पद्धती कधीच समजणार नाहीत, आई पुन्हा म्हणायची. त्या रात्री सिया खूप रडली. आरव, मी प्रयत्न करते, पण सगळं चुकीचं का होतंय? आरवने तिचा हात धरला. तू चुकीची नाहीस सिया, फक्त परिस्थिती कठीण आहे. पण परिस्थिती आणखी कठीण होणार होती. काही दिवसांनी आरवच्या शेतात मोठं नुकसान झालं. पाऊस आला नाही, पीक वाया गेलं, घरात आर्थिक संकट उभं राहिलं. आईचा राग अजून वाढला. ही आली आणि घरात संकट सुरू झाली. ती सियावर आरोप करू लागली. सिया पूर्णपणे तुटली. तिने ठरवलं, मी घर सोडून जाईन. कदाचित सगळ्यांचं आयुष्य सोपं होईल. त्या रात्री ती शांतपणे घराबाहेर पडली. पण दारातच आरव उभा होता. कुठे चाललीस? त्याने विचारलं. सियाच्या डोळ्यात अश्रू होते. मी इथे राहून सगळ्यांना त्रास देते. आरवने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तू माझी ताकद आहेस, त्रास नाही, त्याने ठामपणे सांगितलं. आपण दोघं मिळून सगळं ठीक करू. दुसऱ्या दिवशी सियाने एक निर्णय घेतला. मी काम करणार. ती गावातल्या मुलांना शिकवायला लागली. हळूहळू तिचं नाव होऊ लागलं. लोक तिचं कौतुक करू लागले. घरातही बदल दिसू लागला. आरवची आई हळूहळू सियाच्या मेहनतीला ओळखू लागली. एक दिवस आईने सियाला हाक मारली. सिया. सिया थोडी घाबरतच तिच्यासमोर उभी राहिली. आईने तिच्या डोक्यावर हात ठेवला. माफ कर मला, मी तुला समजून घेतलं नाही. सियाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती आईच्या गळ्यात पडली. हळूहळू घरात पुन्हा आनंद परत आला. आर्थिक परिस्थिती ही सुधारायला लागली. एक संध्याकाळ त्याच वडाच्या झाडाखाली आरव आणि सिया बसले होते. आपलं प्रेम खरंच मजबूत आहे, सिया हसत म्हणाली. आरव म्हणाला, कारण ते फक्त आनंदात नाही तर संकटातही टिकून राहिलं. आकाशात पुन्हा प्रेमाचे रंग उमटले होते. पण यावेळी ते अधिक गडद, अधिक सुंदर होते. प्रेमरंग. प्रेम म्हणजे फक्त भावना नाही, तर एकत्र लढण्याची ताकद आहे. पुन्हा आयुष्य सुरळीत होते असं वाटत असतानाच नियतीने पुन्हा एक वळण आणलं. एक दिवस गावात एक महागडी गाडी येऊन थांबली. गावकऱ्यांच्या नजरा त्या गाडीवर खेळल्या. गाडीतून एक तरुण उतरला. स्टायलिश, आत्मविश्वास पूर्ण. तो थेट आरवच्या घराकडे निघाला. सिया आहे का? त्याने विचारलं. दरवाजा उघडणारी सिया त्याला पाहून थबकली. विवान. तिच्या ओठातून नाव बाहेर पडलं. आरव बाहेर आला. कोण आहे हा? सियाने हळू आवाजात सांगितलं. माझा जुना मित्र. पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं, जे आरवच्या नजरेतून सुटलं नाही. विवान शहरातला, सियाचा कॉलेजमधला मित्र आणि तिच्यावर प्रेम करणारा. पण त्याचं प्रेम एकतर्फी नव्हतं. एकेकाळी सियालाही त्याच्याबद्दल भावना होत्या. त्या रात्री आरवच्या मनात शंका निर्माण झाली. तू मला सगळं सांगितलं नाही सिया. सिया गप्प होती. हो, एक वेळ होती जेव्हा मला विवान आवडायचा, ती शांतपणे म्हणाली. मग? आरवने विचारलं. पण ते प्रेम नव्हतं, फक्त एक आकर्षण होतं. खरं प्रेम मला तुझ्यात सापडलं. आरव काही बोलला नाही, पण त्याच्या मनात अस्वस्थता वाढत गेली. दरम्यान विवान गावातच थांबला. तो वारंवार सियाला भेटायला येऊ लागला. तू अजूनही माझीच आहेस, तो आत्मविश्वासाने म्हणायचा.
एक दिवस विवानने सियाला एकटी गाठलं. तू चूक केली सिया, त्या साध्या आयुष्यात अडकून. मी खूप आनंदी आहे, सिया ठामपणे म्हणाली. खरंच? विवान हसला. त्याने एक फोटो दाखवला. सिया आणि विवानचा जुना, खूप जवळचा फोटो. हा फोटो जर तुझ्या नवऱ्याला आणि गावात सगळ्यांना दाखवला तर? सिया घाबरली. तू असं का करतोयस? कारण मला तू हवी आहेस, विवान म्हणाला. त्या रात्री सिया पूर्णपणे तुटली. तिने आरवपासून सगळं लपवायचं ठरवलं. कारण तिला त्याचं आयुष्य खराब करायचं नव्हतं. पण सत्य जास्त काळ लपून राहत नाही. एक दिवस विवानने तो फोटो गावात पसरवला. गावात कुजबूज सुरू झाली. आरवच्या कानावरही सगळं आलं. तो रागाने सियासमोर उभा राहिला. हे सगळं काय आहे? सियाच्या डोळ्यात अश्रू होते. मी तुला सांगणार होते, पण काय? आरव ओरडला. त्या क्षणी विश्वास डळमळीत झाला. सिया रडत म्हणाली, मी कधीच तुझा विश्वासघात केला नाही आरव. मी फक्त भूतकाळ लपवला. आरव काही क्षण गप्प राहिला. त्याच्या मनात प्रेम आणि राग यांचं युद्ध सुरू होतं. तेवढ्यात विवान तिथे आला. सत्य स्वीकार कर आरव. सिया कधीच फक्त तुझी नव्हती. आरवने त्याच्याकडे रागानं पाहिलं. प्रेम म्हणजे मालकी हक्क नाही विवान, आणि तू जे करत आहेस ते प्रेम नाही, स्वार्थ आहे. गावात सगळ्यांसमोर आरवने सियाचा हात धरला. मला तिच्यावर विश्वास आहे. सिया आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. आरव पुढे म्हणाला, भूतकाळ प्रत्येकाचा असतो, पण आयुष्य आपण वर्तमानात जगतो. विवान निरुत्तर झाला. त्याला समजलं, खरं प्रेम जिंकतं, स्वार्थ नाही. तो शांतपणे तिथून निघून गेला. सिया रडत आरवच्या मिठीत शिरली. तू माझ्यावर इतका विश्वास कसा ठेवू शकतोस? आरव हसला. कारण प्रेमात शंका नाही, विश्वास असतो. त्या दिवशी त्याच्या नात्याची खरी परीक्षा झाली आणि ते दोघे जिंकले. प्रेमरंग, प्रेमाचं खरं सौंदर्य विश्वासात असतं. विवानच्या प्रसंगानंतर सगळं पुन्हा शांत झाल्यासारखं वाटत होतं. पण आयुष्य अजून एक मोठी परीक्षा घेणार होतं. एक दिवस सिया अचानक बेशुद्ध पडली. आरव घाबरला. सिया, डोळे उघड. तिला ताबडतोब शहरातल्या हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि रिपोर्ट पाहून गंभीर झाले. तिला गंभीर आजार आहे, डॉक्टर हळू आवाजात म्हणाले. आरवच्या छातीत धडधड वाढली. कसला आजार? ब्लड कॅन्सर. क्षणभर आरवचं जग थांबलं. नाही, हे शक्य नाही. सिया शुद्धीवर आली तेव्हा आरव तिच्या बाजूला बसलेला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर जबरदस्तीचं हसू. काय झालं? सियाने विचारलं. आरवने तिचा हात घट्ट धरला. काही नाही, तू बरी होशील लवकरच. पण सियाला सगळं कळलं होतं. त्या रात्री ती शांतपणे खिडकीतून बाहेर पाहत होती. कदाचित माझ्याकडे खूप वेळ नाही, ती स्वतःशीच म्हणाली. पण तिने ठरवलं, मी रडत बसणार नाही. उरलेलं आयुष्य आनंदाने जगणार. पुढचे काही दिवस आरव आणि सिया प्रत्येक क्षण खास बनवू लागले. एकत्र फिरणं, हसणं, जुन्या आठवणी पुन्हा जगणं. एक दिवस सिया म्हणाली, आरव, मला एक वचन दे. काय? तो विचारतो. मी नसले तरी तू तुझं आयुष्य थांबवणार नाहीस. आरवच्या डोळ्यात अश्रू आले. मी तुझ्याशिवाय कसं जगू? सिया हलक्या हसली. माझं प्रेम तुझ्यासोबत नेहमी असेल. आरव तिच्या कुशीत रडू लागला. उपचार सुरू झाले, पण आजार खूप पुढे गेला होता. एक दिवस सियाची तब्येत खूपच बिघडली. ती हॉस्पिटलच्या बेडवर होती. श्वास हळूहळू कमी होत होता. आरव तिचा हात घट्ट धरून होता. सिया, मला सोडून जाऊ नकोस, सिया हलक्या आवाजात म्हणाली. मी कुठेच जात नाही, मी तुझ्या हृदयात राहीन. तिचे डोळे हळूहळू मिटले आणि सगळं शांत झालं. आरव तिथेच बसून राहिला. त्याच्या आयुष्यातला रंग जणू हरवला होता. काही महिन्यानंतर आरव पुन्हा त्या वडाच्या झाडाखाली बसलेला होता. पण यावेळी तो एकटा नव्हता. त्याच्या हातात सियाचं पत्र होतं. प्रिय आरव, जर तू हे वाचत असशील तर मी तुझ्यासोबत नाही. पण लक्षात ठेव, प्रेम कधी मरत नाही. ते रूप बदलतं, पण कायम राहतं. तू पुन्हा हस, पुन्हा जग, कारण तुझं हसणंच माझं खरं आयुष्य आहे. तुझी सिया. आरवच्या डोळ्यात अश्रू होते, पण ओठांवर हलकंसं हसू आलं. तो आकाशाकडे पाहत म्हणाला, तू अजूनही माझ्या सोबत आहेस सिया. आकाशात पुन्हा रंग दिसू लागले, पण यावेळी ते रंग आठवणींचे होते. अनंत, अमर प्रेमरंग. काही प्रेमकथा संपत नाहीत, त्या कायम मनात जिवंत राहतात. तो खाडकन जागा झाला, उठून बसला
आरव घामाने चिप्प झालेला, घाबरून गेला होता. थोड्या वेळानंतर तो शांत झाला. त्याला एक वाईट स्वप्न पडले होते. सियाच्या आजाराची बातमी ऐकल्यानंतर आरवचं जग हललं होतं. पण त्यावेळी तो तुटला नाही. त्याने ठरवलं, मी शेवटपर्यंत लढणार तिच्यासाठी. डॉक्टरांनी सांगितलं होतं, उपचार कठीण आहेत पण अशक्य नाहीत. ही एकच ओळ आरवसाठी आशेचा किरण ठरली. आरवने सियाला शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. केमोथेरपी सुरू झाली. सियाचे केस गळायला लागले. शरीर कमकुवत होत गेलं. पण तिच्या डोळ्यातली जिद्द अजूनही जिवंत होती. एक दिवस सिया आरवला म्हणाली, मी आता सुंदर दिसत नाही ना? आरव हसला आणि तिच्या डोक्यावरून हलका हात फिरवत म्हणाला, तू कधीच फक्त बाहेरून सुंदर नव्हतीस. तुझं मनच तुझं खरं सौंदर्य आहे. सियाच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी ते आनंदाचे होते. महिने गेले. उपचार चालूच होते. कधी आशा वाढायची, कधी भीती. एक दिवस डॉक्टरांनी नवीन रिपोर्ट पाहिला आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित आलं. आरव, सिया, एक चांगली बातमी आहे. दोघांचे हृदय जोरात धडधडू लागले. ट्रीटमेंटला रिस्पॉन्स मिळतोय. कॅन्सर कमी होत आहे. क्षणभर दोघं काहीच बोलू शकले नाहीत आणि मग सिया रडत आरवला मिठी मारते. आपण जिंकलो आरव. आरवच्या डोळ्यातही आनंदाश्रू होते. पुढचे काही महिने अजून कठीण होते, पण यावेळी भीतीपेक्षा आशा जास्त होती. शेवटी तो दिवस आला. डॉक्टरांनी सांगितलं, सिया आता पूर्णपणे बरी झाली आहे. आरव आणि सिया एकमेकांकडे पाहून हसू लागले. जणू सगळ्या वेदना एका क्षणात नाहीशा झाल्या. काही महिन्यानंतर त्याच वडाच्या झाडाखाली, पण यावेळी वातावरण वेगळं होतं. आनंद, हसू आणि एक छोटंसं गोड रहस्य. सिया हसत म्हणाली, आरव, तुला एक सरप्राईज आहे. काय? तो उत्सुकतेने विचारतो. सिया त्याचा हात तिच्या पोटावर ठेवते. आरव थबकतो. आपण आई बाबा होणार आहोत. सिया मान हलवते. दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकतात. आरव तिला मिठी मारतो. हे सगळं खरंच आहे ना? सिया हसत म्हणते, हो, आणि यावेळी कोणताही वादळ आपल्याला थांबवू शकत नाही. आकाश पुन्हा रंगाने भरलेलं होतं, पण यावेळी ते रंग फक्त प्रेमाचे नव्हते. ते होते आशा, जिद्द आणि नवीन आयुष्याचे. प्रेमरंग. काही प्रेमकथा लढून जिंकतात आणि मग कायमसाठी हसतात. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल आपले खूप आभार. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.